नमस्कार मंडळी, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आहे गोडसण म्हणजेच रात्रीचा शिमगा. माडा आणलेला आणि मंदिरात ठेवला. त्याच्यानंतर घरी आलो होतो फ्रेश होण्यासाठी. फ्रेश झाल्यावर आजचा व्हिडिओ पुढे असणार आहे. आपल्या होलीवरचा जो होम असतो तो होम लागणार आहे. त्याच्यानंतर आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिरात गेल्यानंतर थोडं पालखी नाचवतात. पालखी नाचवल्यानंतर आज सकाळी 4च्या नंतर माड उभा होणार आहे, असा व्हिडिओ असणार आहे. चला तर आता आपण जाऊया होळीवर आपल्या किंजळकरवाडीच्या. तिथे आपला होम लागणार आहे, सार्वजनिक होम. होळीवर सर्वजण जमा झालेत आणि फक्त होम घेणार आहोत, बाकी काय शूट घेणार नाही इथले. आता ढोल वाजवत आहेत आणि त्याच्यानंतर होम लागेल. आजचा होम बघा कशा प्रकारे सजवण्यात आला आहे तो. मित्रांनो, होमाच्या वाटलं फिरून झालंय आणि होमाला आता आग लागणार आहे, आग लावणार आहे. हे बघा, सर्वजण दर्शन घेतील. मित्रांनो, या होमाला आग लागले आणि आता आपण जातोय गावच्या मंदिरात. डायरेक्ट भेटू या गावच्या मंदिरात. आता सर्व जातील गाडीने मस्तपैकी. चला गावच्या मंदिरात जाऊया. किंवा देवाचा टिला लावलाय, काळा टिला ओपल्यानंतर लावतात. तर भेटूया आता गावच्या मंदिरात. सुंदर रोषणाई याने डेकोरेशन केल्याने हा होम बांधून ठेवला नाही या साईडला. तो उद्या होम लागणार आहे. मित्रांनो, जो माडा आपण आणून ठेवला होता मगाशी, ते आणायला गेलेत आणि बघा कशा आणतील आणि त्याच्या आणून ठेवतील इथं. आणि सकाळी 4:30 वाजता उभा करणार आहे. आता माडा आणायला गेलेत तेव्हा माड केवढा येतो. मित्रांनो, माळ आणून झालाय आणि माळाची साईज बघा केवढी आहे ती. हे बघा इकडे माड तर पाहिला. आता ढोल्यांची मजा बघूया. ढोल वाजवतील, सूड मारतील तिकडे. ढोल्यांची थोडी मजा पाहूया आणि नंतर मग जत्रेचा आस्वाद घेऊया.
मित्रांनो, आपण जो माड घेऊन आलो होतो तो सजावट करून उभा करण्यासाठी तयार आहे आणि गावकरी फक्त हातातील काठीने हा माड उभा करतील. बाकी कोणतंही साधन वापरणार नाहीत. हाताने उचलून आणि हातातील काठीनेच हा माड उभा करण्यात येईल. मित्रांनो, ही परंपरा फक्त माझ्या कडवई गावात आहे. फक्त हातातील काठीने माड कसा उभा होतो चला तर पाहूया. माड उभा करण्यासाठी येतात हे बघा, सर्वजण तयार आहेत. हातातील काठीने माड उभा होतो. काही क्षणात असं सुंदर दृश्य हे बघा. आणि ही परंपरा फक्त आमच्या कडवई गावात आहे असं वाटतं की हातातील काठीने फक्त माड उभा होतो हे बघा. आणि हे पाहण्यासाठी खूप दूरवरून लोक येतात हे बघा. दोन्ही बाजूला लोक जमा झाले आणि फक्त हातातील काठीने माड उभा होईल बघा. आई वर्धानी देवीचा जल्लोष कर हा माड उभा करते बघा. फक्त हातातील काठीने माड उभा करण्यात आला. काही सेकंदच लागले आपल्याला माड उभा करण्यासाठी. आणि गावकरी ही परंपरा फक्त आमच्या कडवई गावात आणि माझ्या गावी हातातील काठीने फक्त माड उभा होतोय. आणि काही क्षणातच हा माड उभा होतो. अर्धा मिनिटाचाही कालावधी लागत नाही. मित्रांनो, हातातील काठीने माड उभा राहिलाय बघू शकता तुम्ही. हा बघा. मित्रांनो, चला पप्पा आतमध्ये मंदिरात बसले होते होय ना. आपण मंदिरात बसला होता ना आधी कानावर. आणि व्हिडिओ आज संपवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.